नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी वाढणार कापसाचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी वाढणार कापसाचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आता कधी वाढणार देशांतर्गत बाजारात या ठिकाणी कापसाचा बाजार भाव। आपल्या मनातील या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजार भाव। सध्याच्या कंडिशनला कापसाच्या बाजार भावाची जर स्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजार भाव हा सध्या 6,600 ते 7,300 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 2 महिन्यांचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर साधारणतः कापसाचा बाजार भाव हा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। म्हणजे कापसाच्या बाजार भावात बदल झालाच नाही, पण इथून पुढे बदल होणार का? कापसाचा बाजार भाव इथून पुढे वाढणार का? हा सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। तर बघा मित्रांनो, सध्याची असणारी पार्श्वभूमी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कृत्रिम धाग्याचा वापर या ठिकाणी वाढलेला आहे आणि कापसाचा बाजारभाव वाढेल अशी कोणतीही गोष्ट मोठ्या प्रमाणात होताना आढळत नाही। पण एक गोष्ट मात्र खरी की जागतिक बाजारामध्ये चीनच्या असणाऱ्या आयातीचा काही प्रमाणात परिणाम व त्याच सोबत झाले काय मित्रांनो की भारत, अमेरिका, चीन या देशामध्ये कापसाचं प्रचंड घटलेलं उत्पादन आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर येणारा ख्रिसमसचा त्या ठिकाणी सण, त्यानंतर नवीन वर्ष आणि त्यानंतर चीनी नवीन वर्ष आणि देशांतर्गत बाजारात लग्न समारंभ म्हणजे आपल्या इथं आता या सगळ्यामुळे झाले काय की काही प्रमाणात कापसाची मागणी वाढणार अशी शक्यता दिसत आहे। जर मागणी पुरवठ्यामध्ये मनासारखा त्या ठिकाणी फरक पडला व तफावत पडली तर कापसाचा बाजारभाव तुम्हाला 300-400 रुपयांनी येत्या काही आठवड्यांमध्ये वाढताना दिसेल। म्हणजे जानेवारी महिन्यात जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर सुरुवातीला कापसाचा बाजारभाव 7,500 पार आणि त्यानंतर 7,750 पार जायला हरकत नाही असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। आता मग विक्रीचं कसं करायचं? बघा, प्रचंड तेजीची आज अपेक्षा नसली तरी भविष्यात अपेक्षा असू शकते, म्हणून एकदाच कापसाची विक्री न करता आपण टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी। आता आपल्या आर्थिक गरजेनुसार 7,500च्या वर कापसाचा बाजारभाव आला की तिथं 25% कापूस विक्री करा। त्यानंतर कापसाचा बाजारभाव तपासत चला आणि प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्याने आपण कापसाची विक्री केली तर मला वाटते आपल्याला या ठिकाणी होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडला या ठिकाणी लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।